10/5/2024 रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील किलोमीटर 38.200 दरम्यान मुंबई लेनवर भीषण अपघात घडला असून ट्रक क्रमांक KA 563277 वरील चालक बालाजी वडर वय 26 यांच्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे त्याचा ट्रक वरील नियंत्रण सुटून पुढे चालणाऱ्या कोंबडी वाहून नेणाऱ्या टेम्पो क्रमांक MH03 CP 2428 व ओमिनी क्रमांक MH11 Y 7832 या वाहनांना ट्रकची जोरात धडक बसली। या अपघातात ओमिनी कारमधील चालकासह 5 व्यक्तींपैकी 2 जण मयत असून त्यात एक महिला एक पुरुष यांचा समावेश आहे, तर 2 जण गंभीररित्या जखमी झालेत। चालक किरकोळ जखमी झाला आहे। कोंबड्याहून नेणाऱ्या टेम्पोमधील चालकासह 4 जणांपैकी 2 जण गंभीर तर 2 जण किरकोळरित्या जखमी झालेत। ट्रकमधील चालकासह 3 इसमांपैकी 1 मयत व 2 जण गंभीररित्या जखमी झालेत। जखमींना उपचारासाठी MGM हॉस्पिटल पनवेल आणि खोपोली नगरपालिका रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे। 3 मयत इस्मांची प्रेते पुढील कार्यवाहीसाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात नेण्यात आली आहेत। अपघात ज्या ठिकाणी झालाय त्या ठिकाणी मदतीसाठी IRB कडील देवदूत टीम, IRB पेट्रोलिंग टीम, मृत्युंजय दूत, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, लोकमान्य हॉस्पिटल ॲम्ब्युलन्स सेवा, महाराष्ट्र शासनाची 108 ॲम्ब्युलन्स सेवा यांनी मदत कार्य लगेचच चालू केलं। महामार्ग वाहतूक पोलीस, बोरघाटचे अधिकारी आणि कर्मचारी, खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। अपघात झाल्यानंतर काही वेळासाठी वाहतूक बाधित झाली होती, मात्र तत्काळ मदत कार्य पूर्ण करून वाहतूक खुली करण्यात आली। एक्सप्रेसवेवरती मुंबई लेनला किलोमीटर 38-200 ला सकाळी 4:20च्या दरम्यान एक अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये पाईप वाहून नेणारी ट्रक, त्यानंतर कोंबडी वाहून नेणारा टेम्पो आणि एक ओमनी अशा 3 गाड्यांचा अपघात झालेला आहे। 3 गाड्यांमध्ये साधारणतः 11 लोक बाधित झालेले आहे। 11 लोकांच्यापैकी 4 लोक गंभीर जखमी असून 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये एक महिला आहे। आज सकाळी अपघात झाल्यानंतर या ठिकाणी IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस, त्याचप्रमाणे खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बल, त्याचप्रमाणे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सर्व यंत्रणांनी या ठिकाणी मदत केलेली आहे। या ठिकाणी काही वेळासाठी ट्रॅफिक बाधित झाली होती, ती ट्रॅफिक मोकळी केलेली आहे आणि आता सर्व बाधित वाहने बाजूला काढून पुढील कारवाई पूर्ण करण्यात येत आहे। सर्व जखमींना MGM हॉस्पिटल आणि खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेले आहे। या ठिकाणी अपघातात मृत्यू ज्यांचा झालेला आहे त्यांना खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले आहे। या ठिकाणी सर्वच यंत्रणांनी 108 असतील, लोकमान्य ॲम्ब्युलन्स असतील, या सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थित काम केलं आहे, त्यामुळे ही दुर्घटना आपल्याला हँडल करता आली। या ठिकाणी वाहतूक सुरळीत केलेली आहे आणि सर्व पुढील प्रक्रिया सुरू आहे।